नमस्कार बालमित्रांनो, मराठी बालभारती इयत्ता 7वी, पाठ 8वा, गचक अंधारी. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 33. गचक अंधारी या पाठाचे लेखक आहेत अशोक मानकर. यांचा जन्म 1959 साली झालेला आहे. पहा मुलांनो, अशोक मानकर हे लेखक ग्रामीण विनोदी कथालेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे हेंबाळपंथी, हुनेर, गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क, गचक अंधारी हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांनी चित्रपट, दूरदर्शन मालिका, माहितीपट यांच्यासाठी कथा आणि संवाद लेखन केलेले आहे. गचक अंधारी या पाठाचे नाव ऐकल्याबरोबरच आपल्यापैकी काही जणांना प्रश्न पडला असेल की पाठाचे नाव असे का दिले असेल, काय अर्थ असेल बरं या शब्दाचा. मुलांनो, गचक अंधारी हा जो शब्द आहे तो लहान मुलांना घाबरवण्यासाठी वापरलेला आहे. पहा, लहानपणी आपल्याला माहिती आहे, आपण सुद्धा काही आगाऊपणा केला किंवा आपण जेवत नसेल किंवा आणखी काहीतरी खोड्या केल्या असतील तर आपल्या घरातील मोठे, आजी आजोबा, आईवडील आपल्याला कशाची तरी भीती दाखवतात. तो पहा तिथे राक्षस आहे, तो तिथे भूत आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भीती आपल्याला दाखवतात. तर गचक अंधारी हे सुद्धा याचप्रमाणे लहान मुलांना भीती दाखवण्यासाठी वापरलेला शब्द आहे. पाठ खूपच मनोरंजक आणि गमतीशीर आहे. पहा, पाठामध्ये आपल्याला सदा, त्याची बायको सखू, त्यांचा मुलगा गजानन आणि वाघ हे पात्र आपल्याला पाहायला मिळतात. तर हा जो पाठ म्हणजे ही जी कथा आहे ती संपूर्ण या पात्राच्या भोवतीच गुंफलेली आहे आणि पात्रामधून आपल्याला खूपच आनंद, मनोरंजनसुद्धा मिळतो. पहा, तर या ठिकाणी सदाचा मुलगा गजानन सदाबरोबर बाजारात जाण्यासाठी सतत त्यांच्या पाठीमागे लागायचा. सदा त्याला घाबरवण्यासाठी गचक अंधारी नावाच्या एका काल्पनिक जनावराची भीती दाखवतो. त्यानंतर पावसाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी एक वाघ गावात शिरलेला असतो. तो वाघ व बाजाराला निघालेला सदा यांच्यामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या लेखकाने विनोदी व मार्मिक शैलीतून मांडलेल्या आहेत. यानंतर आपण गचक अंधारी ही गोष्ट काय आहे ते पाहूयात. गोष्टी ऐकायला सर्वांनाच आवडतात ना तुम्हालाही. लहानपणी आपण आपल्या आजी आजोबाकडून, आईवडिलाकडून बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या असतील. तर ही सुद्धा गोष्ट खूपच मनोरंजक आहे. पहा, गोष्ट ऐकण्याआधी पाठ्यपुस्तक तुम्ही समोर ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही पाठ असू द्या, त्या पाठाचे सादरीकरण तुम्ही जर गोष्टीच्या रूपाने तुमच्या स्वतःच्या शब्दात केले तर तो पाठ तुमच्या कायम स्मरणामध्ये राहतो. पहा, त्या पाठावरील कुठल्याही प्रश्नाचे उत्तर लिहिणे तुम्हाला अवघड जात नाही. यानंतर आपण गोष्ट पाहूयात. एक गाव असतं. त्या गावामध्ये सदा आणि सखू हे नवरा बायको आनंदाने राहत असतात. त्यांना गजानन नावाचा एक मुलगा असतो. सदा गाडगी मडकी करण्याचा धंदा करत असतो. आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये सुद्धा कुंभार लोक असतात. पहा, ते सुद्धा गाडगी मडकी बनवतात, तुम्ही पाहिलंच असेल. मग हा सदा भाजलेली मडकी पंचक्रोशीतल्या गावातल्या बाजारात विकायला न्यायचा. आता या ठिकाणी पंचक्रोशी म्हणजे काय पहा, तर आजूबाजूची खेडी किंवा लहान लहान गावे मिळून जो भाग बनतो त्याला पंचक्रोशी म्हणतात. सदा ही भाजलेली मडकी गाढवाच्या पाठीवर ठेवून त्याला हाकत हाकत तो बाजारात जायचा.
आणि येताना गाढवाच्या पाठीवर बसून यायचा. हा त्याचा नेहमीचा नित्यक्रम होता. कधीकधी काय व्हायचे, तो जेवढी मडकी न्यायचा त्याच्यातील काही मडकी शिल्लक राहायची. मग ही शिल्लक राहिलेली मडकी तो घरी वापस आणायचा नाही. त्या परिसरामध्ये त्याच्या कोणी ओळखीचे असेल तर त्याच्या घरी तो ती मडकी ठेवायचा आणि गाढवाच्या पाठीवर बसून घरी यायचा. तर हा सदाचा नित्यक्रम सदाचे व्यवस्थित चाललेले होते. आठवड्यातून 2-3दा आपले वडील कुठेतरी बाजारला जातात हे लहान गजाननला आता समजू लागले होते. आपल्या वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी तो सुद्धा सारखाच हट्ट करत होता. आपण सुद्धा आपल्या वडिलांबरोबर बाहेर जाण्यासाठी हट्ट करतो पहा. आई वडील कुठेही बाहेर निघाले की आपण त्यांच्या मागे लागतो. त्याचप्रमाणे गजाननसुद्धा सदाच्या मागे नेहमी लागायचा. परंतु सदा दरवेळी त्याची समजूत घालायचा आणि नेहमी तो मागे लागताना त्याला समजूत घालताना सदा व सखू मेटाकुटीला यायचे. मेटाकुटीला यायचे म्हणजेच खूप त्रासून जायचे, हैराण व्हायचे. एके दिवशी सदाला मडकी विकण्यासाठी शेजारच्या गावात जायचे होते. त्यामुळे तो भल्या पहाटेच लवकर उठतो. सखू त्याच्यासाठी भाकरी थापते, त्याला शिदोरी बांधून देते, म्हणजेच एका कापडाच्या गाठोड्यामध्ये भाजी भाकरी बांधून त्याला देते. जेव्हा सदू बाजारात जाण्यासाठी निघालेला असतो त्यावेळेला गजा गाढ झोपलेला होता. सदाला ज्या बाजाराला जायचे होते त्या ठिकाणी मागची काही मडकी शिल्लक होती व ती त्याने त्याच्या ओळखीच्या घरी ठेवलेली होती. त्यामुळे त्याला आता फक्त गाढवावर बसून जायचे होते आणि त्याने आदल्या दिवशीच रात्रीच गाढवाला गावात चरायला सोडले होते. त्यामुळे शिदोरी बांधून घेतल्यानंतर तो त्या गाढवाला शोधायला निघतो. त्यावर बसले की तिथून परस्पर बाजारला जायचे असा सदाचा बेत असतो. अंगणामध्ये येऊन तो त्याच्या चपला पायात घालतो आणि तो बाहेर पडणार एवढ्यात गजाला जाग येते. खूप दिवसापासून गजाची बाजारात जायची इच्छा असते आणि आता वडील त्याला सोडून जात आहेत म्हणल्यावर तो पटकन खाटेवरून उडी मारून बापाजवळ येतो आणि गिल्ला करतो, म्हणजेच गोंधळ घालतो, आरडाओरडा करतो. मी येतो असे आपल्या बापाला म्हणतो. तेव्हा सदा डोक्याला हात लावतो. डोक्याला हात लावणे म्हणजेच हताश होणे, निराश होणे. कारण खूप वेळा समजावलं तरी गजा ऐकतच नसतो. सदा त्याला म्हणतो की तू येऊ नको, मी एकटाच जातो. तरीही तो हट्ट सोडत नाही. कारण सदाला माहीत होतं की आदल्याच दिवशी म्हणजे रात्री त्याचे जे गाव असते त्याच्या आजूबाजूला परिसरामध्ये खूप जोराचा वादळी पाऊस झालेला असतो. विजा कडाडलेल्या होत्या, गारपीट झालेली होती आणि अशा गारपिटीमध्येच जंगलामधून एक वाघ त्या वादळी पावसामध्ये सापडलेला होता. गारपिटीमुळे तो वाघ बावचळलेला होता. आपल्या जागेवरून म्हणजेच त्या वादळी पावसामधून कधी एकदा बाहेर पडू असे त्या वाघाला झालेले होते. आसरा शोधत शोधत तो वाघ सदाच्या गावात येतो. पहाटेपर्यंत कुठेतरी आश्रय घ्यावा आणि सकाळ होताच इथून निघून जाऊ या विचाराने तो वाघ त्या गावामध्ये जागा शोधण्याचा प्रयत्न करतो. बराच वेळ शोधतो तो जागा. इकडे शोध तिकडे शोध करत करत शेवटी त्याला एक खिंडार दिसते आणि त्या खिंडीमध्ये जाऊन तो वाघ एका भिंतीला टेकून उभा राहतो. ही भिंत म्हणजेच सदाच्या घराची मागची भिंत होती. खिंडीमध्ये त्या भिंतीशी तो वाघ उभा होता आणि त्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. इकडे सदा आपल्या मुलाला म्हणजे गजाला खूप समजावत होता की तू येऊ नको, मी एकटा जातो. अजून सकाळ झालेली नाही, अंधार खूप आहे, रात्रच आहे अजून.
तरीसुद्धा गजा ऐकत नाही. तरीही तो काय म्हणतो, असू द्या, मी येतो. त्यावर सदा म्हणतो, अरे रस्त्यावर कोल्हे असतात आणि कोल्हे लहान लेकराला उचलून नेतात असं मी ऐकलेलं आहे. तरीही गजा ऐकत नाही. नेलं तर नेलं, नेऊ द्या, तरी पण मी येतोच. तो त्याचा हट्ट काही सोडत नाही. शेवटी सदा म्हणतो, अरे तिकडे लांडगेसुद्धा असतात. त्यावर गजा म्हणतो, येऊ द्या, लांडगे येऊ द्या, मी येतो म्हणजे येतो. त्यावर परत सदा त्याला म्हणतो, मी जिथून ज्या रस्त्यावरून जातो त्याच्या पुढे जंगल लागते आणि जंगलात वाघ असतात या वेळेला. तरीही गजा ऐकत नाही. मला वाघाची बिगाची भीती दाखवू नका हां, मी येणार म्हणजे येणारच. गजा त्याचा काही हट्ट सोडत नाही. त्यांचे हे बोलणे ऐकून वाघ मनाशीच म्हणतो, लईच आटेल पोट्ट दिसून राहिलं, म्हणजेच पोरगं लईच हट्टी आहे, असं वाघ मनाशी म्हणतो. अन वाघानं तुला खाल्लं तर, सदा त्याला म्हणत असतो. तेव्हा गजा तोंड वेडेवाकडे करत म्हणतो, मला खाल्लं तर खाल्लं, मग तो तुम्हाला काय सोडणार आहे होय? तो मला खाल्ला तरीसुद्धा मी येणारच, तुम्ही मला भीती दाखवू नका. यावर सदा विचार करतो आणि डोळे मोठे करून गजाला म्हणतो, अरे पोरा, यावेळेला कनी जंगलामध्ये गचक अंधारी भेटतो म्हणे, असं लोक मला म्हणतात. त्यावर मात्र गजा गडबडतो, कारण त्याला गचक अंधारी म्हणजे काय हे माहीतच नसतं. तो म्हणतो, गचक अंधारी? हो, गचक अंधारी. काय असतं हो बाबा हे गचक अंधारी? त्यावर सदा त्याला म्हणतो, गचक अंधारी तुला माहीत नाही होय? अरे वाघा सिंहाला सुद्धा तो एका घासात खातो म्हणे. आपल्याला जर तो भेटला तर एवढं खतरनाक जनावर आहे ते, काय सांगावं बाबा तुला. खतरनाक? यावर आता मात्र गजा हादरतो, घाबरून जातो. त्याच्या अंगावर काटा येतो आणि तो आईजवळ पळत जातो आणि आईला म्हणतो, मी नाही जाणार, जावा तुम्हीच. यावर सदा मनातल्या मनात हसतो. त्याला वाटतं की आपली युक्ती चांगलीच झाली. मग इकडे वाघ ह्या दोघांचे बोलणे ऐकत असतो. तो सुद्धा मनातून घाबरतो. त्यालाही भीती वाटते की कोण आहे हे गचक अंधारी, जे वाघाला आणि सिंहाला सुद्धा एका घासात खाऊन टाकतं म्हणे. तो विचार करत असतो. इकडे सदा गडबडीने घराबाहेर पडतो. त्याने रात्रीच गाढवाला चरायला सोडलेले असते. तो गाढवाला शोधू लागतो. बराच वेळ तो हुडकत असतो, परंतु गाढव त्याला काही सापडत नाही. ही गल्ली बघ, ती गल्ली बघ, हा उकिरडा बघ, तो उकिरडा बघ, असे करत करत सदा शेवटी त्याच्या घरामागच्या खिंडरीजवळ येतो आणि त्या खिंडरीमध्ये भिंतीला टेकून वाघ उभा होता. लांबूनच सदाला अस्पष्ट म्हणजे अंधुक आकृती दिसते आणि तो स्वतःशीच म्हणतो, इथं आहे होय हे गाढव, मी सारा गाव पालता घातला आणि हे इथं थांबलंय. रात्रभर वचावचा खाल्ला असेल आणि इथं टांग फेकून थांबलाय. मग तो काय करतो, त्या वाघाचा कान पकडतो आणि टांग टाकून त्याच्या पाठीवर बसतो. रात्र असल्यामुळे सदाला नीटशे दिसत नाही. त्या वाघालाच गाढव समजून तो त्याच्यावर बसतो. त्यावेळेस वाघसुद्धा खूप घाबरतो बरं का, कारण त्याच्या मनामध्ये सुद्धा गचक-अंधारीची भीती असते. त्याला वाटते, बाप रे, हीच गचक-अंधारी आहे वाटतं. तो सुद्धा घाबरून जातो. सदा रबदिशी पायांच्या टाचा त्या वाघाच्या पोटावर हाणतो. तेव्हा वाघ आणखीन घाबरतो आणि पाठीवरचा स्वार घेऊन निमूटपणे वाघ चालत जातो. मुलांनो, गाढवाच्या आणि वाघाच्या चालण्यामध्ये फरक असतो पहा. वाघाची चालण्याची गती ही भरभर असते आणि वाघ भरभर चाललेला पाहून सदा विचार करतो की लई जोरानं चालून राहिलं हे गधळं. त्याला वाटतं की रात्रभर याने भरपूर खाल्लेलं दिसतंय, म्हणून ह्यो भराभरा चालतोय. त्यालाही वाटतं बरंच झालं, आपलं गधळ जर भरभर चाललं तर आपण लवकर बाजारात जाऊ. आता कसंही गजा भिलेला आहे आणि तो आता आपल्या कधीच बरोबर येणार नाही. आता मस्त बाजारात जायचं आणि आपलं मडकी विकून पटकन घरी यायचं.
असा विचार करत तो चाललेला असतो. दोघांच्या स्वारीने गाव ओलांडलं जातं. नंतर पुढे जंगलाचा रस्ता येतो. अजूनही किट्ट काळोखच होता, म्हणजेच खूप अंधार होता. आकाशामध्ये चांदण्या लुकलुकत होत्या. पहाटेची थंडगार हवा सुटलेली होती. हवेचा झुळका म्हणजे हवेचा गारवा सदाला मोरपिसाच्या स्पर्शासारखा वाटत होता. इकडे वाघाचा धावा सुरू होता, कारण तोही भ्यालेला होता. हे देवा, दया कर, मले वाचो, मला पाठीवरची ही बला जाऊ दे, असं तो देवाकडे प्रार्थना करत होता. पूर्वेला प्रभा फाकण्याच्या बेतात आली होती. म्हणजेच काय सांगा की पूर्वेला सूर्य उगवत होता. हळूहळू प्रकाश सगळीकडे पसरत होता. सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर गेले आणि गाढवाचा राखाडी रंग सोडून पिवळा रंग आणि त्यावरील काळे पट्टे पाहताच मात्र सदाच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते. म्हणजेच त्याला संशय येतो. अरे, हे असं कसं काय झालं? आपण तर गाढवावर बसलो होतो आणि हे वाघासारखं काय दिसत आहे? मग तो काय करतो, थोडीशी मान तिरपी करून पाहतो आणि काय, त्याच्या खाली साक्षात वाघ असतो. आता मात्र त्याला कापरे भरते. म्हणजेच भीतीनं तो थरथर कापू लागतो. तो थडथड उडू लागतो आणि या छेडछाडीने वाघसुद्धा सदाच्या दुप्पट हलू लागतो, कारण तो सुद्धा घाबरतो. त्याला वाटत असते की आपल्या पाठीवर गचक अंधारी बसलेला आहे. तो मनाशीच म्हणू लागतो, गचक अंधारी झटके देत आहे, म्हणजे आता आपल्याला खायची तयारी करत आहे वाटतं. सदाही वाघाला पाहून घाबरतो आणि वाघसुद्धा त्याच्या पाठीवर गचक अंधारी आहे म्हणून घाबरतो. एकंदरीत काय, तर दोघेसुद्धा घाबरलेले असतात. यावेळेला सदा आकाशाकडे पाहतो आणि देवाकडे प्रार्थना करतो. हे ईश्वरा, मला काय बुद्धी दिलीस देवा. गाढव समजून मी वाघाच्या पाठीवर बसलो आणि हा वाघ मला घेऊन चाललाय. पण समज याला जर मी दिसलो तर हा एका घटक्यात मला गिळून टाकल, मला खाऊन टाकल. देवा, या संकटातून मला आता तूच वाचव, अशी तो देवाकडे प्रार्थना करतो. सदाला दरदरून घाम फुटलेला असतो, म्हणजे तो खूप घाबरलेला असतो. एवढं थंड सकाळचं वातावरण असतं तरीसुद्धा सदा घामाने वरपासून खालपर्यंत भिजलेला असतो. त्याच्या डोक्यापासून घामाच्या धारा ओघळू लागलेल्या असतात आणि त्याचा हा घाम वाघाच्या पाठीवर येऊ लागतो. तेव्हा मात्र वाघाची आणखीनच घाबरगुंडी उडते. अरे देवा, मी मेलो. आता ही गचक अंधारी पाणी खाली सोडत आहे, म्हणजे मला आता ही पाण्यामध्ये भिजून भिजून खाणार दिसतं. या विचारानं वाघाचं काळीज जोरजोराने धडधडू लागतं. म्हणजेच काय, तो वाघ आणखीनच घाबरतो आणि घाबरल्यामुळे त्याच्या हृदयामध्ये धडधड वाढू लागते. सदासुद्धा घाबरलेला असतो. आता सुटकेचा काही मार्ग सापडतो का म्हणून तो इकडं तिकडं पाहू लागतो. पाहत असतानाच त्याला दूरवर एक वडाचे झाड दिसते आणि त्या वडाच्या झाडाच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या. हा रस्ता वडाच्या झाडाखालूनच जात होता. तेव्हा मात्र सदाच्या जीवात जीव येतो. म्हणजेच त्याला जरा हायसं वाटतं, कारण त्याने एक युक्ती केलेली असते. जेव्हा वाघ त्या झाडाखालून जाऊ लागला तेव्हा सदा थोडासुद्धा क्षणाचाही विलंब न करता ती वडाची जी लोंबणारी पारंबी असते त्याला तो पकडतो आणि वाघाच्या पाठीवरून सटकतो आणि भराभरा त्या पारंब्याला धरून तो त्या झाडावर चढतो. सदा तर झाडावर चढला. मग इकडे वाघाला खाली वाटते की बरं झालं बाबा, गचक अंधारी आपल्यापासून वेगळी झाली, जमलं बाबा, सुटलो, असं वाघसुद्धा विचार करत असतो. आणि तिकडे वर सदा काय म्हणत असतो, देवाची कृपा झाली आणि मी या वाघाच्या तावडीतून बचावलो, नाहीतर आज या वाघाने मला गट्टम गोळा केले असते. त्याचप्रमाणे खाली वाघसुद्धा काय विचार करत असतो पहा, बरं झालं, नाहीतर गचक अंधारी आज आपल्याला खाल्ल्याबिगर राहणार नव्हती. धन्य रे बाबा तुही, असे म्हणत वाघसुद्धा काय करतो सांगा, इकडं तिकडं न पाहता सुसाट पळत सुटतो. पाहिलंत ना मुलांनो, किती विनोदी कथा आहे पहा, आणि लेखकाने कशा प्रकारे ती रंगवून सांगितलेली आहे.
तर सदा आणि वाघ या दोघांचीसुद्धा घाबरगुंडी उडालेली असते आणि याचेच वर्णन अतिशय सुंदर रीतीने लेखकाने या गोष्टीमध्ये केलेले आहे. दोघांच्या घाबरण्याची ही मजेदार कथा वाचून आपल्यालासुद्धा हसू आलेच असेल.